मैत्रिणींनो नमस्कार. तुम्ही कसे आहात? आज आपण एक खूपच महत्त्वाचा आणि एक रंजक विषय घेऊन बोलणार आहोत. स्त्री आकर्षक कशामुळे दिसते? चला, आधी मी तुम्हालाच एक प्रश्न विचारते. तुमच्या मते एखादी स्त्रीला आकर्षक दिसण्यासाठी काय आवश्यक असते? आता नक्कीच तुमच्या मनात अनेक गोष्टी येत असतील. पण त्यामधली पहिली गोष्ट बहुतेक वेळा हीच असते, ती सुंदर असली पाहिजे. हो ना? असं वाटतं की ती सुंदर असेल तेव्हाच ती आकर्षक दिसेल. पण मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला ठामपणे सांगते, ही समजूत पूर्णपणे चुकीची आहे. आपल्या मनात वर्षानुवर्ष बसलेली ही धारणा योग्य नाही. मग आता प्रश्न असा पडतो की योग्य काय आहे? तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा 7 गोष्टी कोणत्याही स्त्रीला आकर्षक बनवतात. या गोष्टी इतक्या सोप्या आहेत की कोणतीही स्त्री त्या सहज आत्मसात करू शकते. यासाठी सुपर मॉडेल असण्याची काहीच गरज नाही. खूप सुंदर असण्याची सुद्धा गरज नाही. खूप उच्च शिक्षण घेतलेलं असायलाच हवं असंही नाही. तुम्ही गृहिणी असाल, नोकरी करणाऱ्या असाल, ऑफिसला जाणाऱ्या असाल किंवा घरून काम करणाऱ्या असाल, कोणीही आकर्षक होऊ शकतं. चला तर मग सुरुवात करूया. पहिली गोष्ट, सुंदर नव्हे तर ग्रेसफुल असणं महत्वाचं आहे. आकर्षक दिसण्यासाठी सुंदर असणं आवश्यक नाही, पण ग्रेसफुल असणं फार गरजेचं आहे. आता प्रश्न येतो, ग्रेसफुल कसं व्हायचं? तर मैत्रिणींनो, ग्रेसफुलपणा आपल्यात कसा येतो? तर हे आपल्या स्वतःला कसं सादर करतो यावर अवलंबून असतं. तर मैत्रिणींनो, आपण स्वतःला कसं कॅरी करतो किंवा आपली देहबोली, बॉडी लँग्वेज कशी आहे, चेहऱ्यावरचं भाव कसे असतात, आपण कसे बोलतो, कसे वागतो, कसे वावरतो. जेव्हा कोणी आपल्याला पहिल्यांदा भेटतो, तेव्हा त्याचं लक्ष सर्वात आधी कुठं जातं? आपल्या पेहरावाकडे. मग आपला पेहराव कसा आहे? आपल्याला शोभणारा आहे का? आपल्या शरीरयष्टीला अनुरूप आहे का? असं नसावं की शेजारींनी घातलंय म्हणून मी घातलंय किंवा नंदेने, जावेने घातलं म्हणून किंवा हिरोईनने घातलं म्हणून, असं नाही. जो पेहराव आपल्याला सूट करत नाही, तो फक्त ट्रेंड म्हणून घालणं योग्य नाही. यानंतर लक्ष जातं आपल्या चेहऱ्याकडे. खूप जास्त मेकअप आवश्यक नाही. मैत्रिणींनो, अगदी साधं, स्वच्छ, नीटनेटके दिसणं पुरेसं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, स्माईल, हसणे. चेहऱ्यावर जर हसू असेल, तर साधा चेहराही खूप सुंदर दिसतो. मैत्रिणींनो, साधेपणाचं महत्त्व समजून घेतलं पाहिजे. तसेच आपली बोलण्याची पद्धत. आपण फक्त बोलत राहतो का? की कधी समोरच्याचंही ऐकून घेतो? लक्ष देऊन ऐकणं, समजून घेणं या सगळ्या गोष्टी ग्रेसफुलपणाचा भाग आहे. म्हणूनच म्हणतात ना, सुंदर माणसं चांगली असतीलच असं नाही, पण चांगली माणसं नक्कीच सुंदर असतात. तर मैत्रिणींनो, आता दुसरी गोष्ट, आत्मविश्वास, कॉन्फिडन्स. कोणालाही आकर्षित करण्यासाठी सर्वात मोठा टर्न ऑन म्हणजे आत्मविश्वास. मग आत्मविश्वास कसा वाढवायचा? जे लोक आपल्याला समजून घेतात किंवा जे आपल्याला प्रोत्साहन देतात, अशा लोकांच्या सहवासात राहा. जे लोक सतत कमी लेखतात, नेहमी आपल्याकडे दुर्लक्ष करतात, कधीच कौतुक करत नाहीत, त्यांच्याजवळ राहिलं तर आत्मविश्वास आपोआपच कमी होतो. प्रत्येकात काही प्लस पॉइंट असतात, काही मायनस पॉइंट्सही असतात. पण आपण नेहमी आपल्या कमकुवत बाजूंवरच लक्ष देतो. त्याऐवजी आपल्यात ताकद कोणती आहे, आपली ताकद ओळखा. आपण कशात चांगले आहोत ते ओळखा, ते शोधा आणि त्यावर काम करा. तिथूनच खरा आत्मविश्वास येतो. तिसरी गोष्ट, स्वतःला सतत कमी लेखणं थांबवा. हा सर्वात मोठा टर्न ऑफ आहे. खूप स्त्रिया सतत स्वतःची तुलना करतात. ती किती सुंदर आहे, तिचं कुटुंब किती चांगलं आहे, तिचा नवरा किती छान आहे, माझं मात्र असं तसं. कोणी आपलं कौतुक केलं तरी आपण म्हणतो, मी कुठे सुंदर आहे, मजाक करतेस का, असं आपण सहज बोलतो ना. समोरचा आपली प्रशंसा करतोय तर ती स्वीकारायला शिका. फक्त धन्यवाद म्हटलं तरी पुरेसं आहे. थँक्स म्हणा. आपणच जर स्वतःला कमी लेखत राहिलो तर इतरांकडून आदराची अपेक्षा कशी ठेवणार? तर मैत्रिणींनो, चौथी गोष्ट, कधीही हार न मानणारा दृष्टिकोन ठेवा.
आयुष्यात अडचणी येणारच. चढ उतार हे जीवनाचं सत्य आहे. महत्वाचं हेच की त्यांना धैर्याने सामोरं जाणं. स्वतः मजबूत राहा आणि आपल्या कुटुंबालाही आधार द्या. एक सुंदर उदाहरण आहे. एक स्त्री माउंट एव्हरेस्ट जिंकायला जाते. पहिल्यांदा ती अपयशी ठरते. पण परत येताना ती म्हणते, "मी पुन्हा येईन. तू डोंगर आहेस. तू बदलणार नाहीस. पण मी स्वतःला बदलू शकते. मजबूत करू शकते." हेच खरं बळ आहे. मैत्रिणींनो, 5वी गोष्ट, नाती, रिलेशनशिप. आपली नाती कशी आहेत? आई-वडिलांशी, कुटुंबाशी, शेजाऱ्यांशी, ऑफिसमधील सहकाऱ्यांशी. जर नाती चांगली नसतील, तर आकर्षक व्यक्तिमत्व तयार होऊ शकत नाही. होय मैत्रिणींनो, काळजी घेणारा स्वभाव ठेवा. निस्वार्थ मदत करा. मदत म्हणजे फक्त पैशांचीच गरज असते असं नाही. कधी-कधी फक्त "मी तुझ्या सोबत आहे" हे 4 शब्दही खूप मोठा आधार देतात. 6वी गोष्ट, स्वावलंबी बना. मला काहीतरी करायचं आहे ही जाणीव खूप आकर्षक असते. गृहिणी असाल तरी, नोकरी करणाऱ्या असाल तरी, आपली एखादी आवड जोपासा. आजच्या काळात घर बसल्या अनेक गोष्टी करता येतात. फक्त स्वतःमधली क्षमता ओळखा. आपली किंमत स्वतः तयार करावी लागते. कोणी ती आपोआप आणून देत नाही. मैत्रिणींनो, आता 7वी गोष्ट, सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. मैत्रिणींनो, सकारात्मक विचार नेहमी लोकांना आकर्षित करतात. नकारात्मकता लोकांना दूर ढकलते. तर कोणी वाईट बोलत असेल तर त्याकडे नक्की दुर्लक्ष करणं हेच शहाणपण आहे. मैत्रिणींनो, जेव्हा तुम्हाला फरक पडत नाही, तेव्हाच लोकांना फरक पडायला लागतो. हे खरं आहे. मैत्रिणींनो, या 7 गोष्टींपैकी किती गोष्टी तुम्हाला स्वतःमध्ये दिसतात? ते मला कमेंटमध्ये सांगा. आकर्षक व्हायचं असेल तर गर्दीत हरवायचं नाही, तर गर्दीत वेगळं दिसायचं आहे. मैत्रिणींनो, त्यासाठी थोडं कम्फर्ट झोनच्या बाहेर यावं लागेल. हो, कारण मैत्रिणींनो, फक्त विचार केल्याने झाडावरची फुलं गळत नाहीत, तर ती वेळीच फांदी हलवावी लागते. नाही, अंधाऱ्याला दोष देऊन काही होत नाही. आपल्या वाटेवर दिवा स्वतःच पेटवावा लागतो. तुमच्यात क्षमता आहे. तुम्ही नक्की करू शकता. तर मैत्रिणींनो, हसत राहा, सकारात्मक राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.